अक्षय तृतीया महात्म्य रमेश गिरीजी महाराज। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेले अक्षय तृतीया होय। या अक्षय तृतीयाचे अनेकांना माहिती नाही, त्यामुळे अक्षय तृतीयाचे आज आपण महात्म्य जाणून घेणार आहोत। अक्षय तृतीयाचे महात्म्य आज आपण संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्याकडून जाणून घेऊया। जय जनार्दन, जय जनार्दन। राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज आश्रमाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। भारतवर्ष संस्कृती प्रधान हा देश आहे। या देशामध्ये अनेक काही व्रत, काही सण वार असे उत्सव दर महिन्यामध्ये काही ना काही असतातच। त्यापैकी आता येणाऱ्या 10 तारखेला अक्षय तृतीया हा एक सण येत आहे। या सणाचं काही वैशिष्ट्य आहे। याच दिवशी परशुरामाची जयंती आहे। याच दिवशी बद्रीनाथ एक धाम आहे 4 धामापैकी, आणि ते या मंदिराचा दरवाजा या दिवशी उघडला जातो। म्हणून या अक्षय तृतीयेला विशेष करून या दिवशी केलेलं सत्कर्म, यज्ञ, याग, दान, धर्म जे काही या दिवशी केले जातं ते अक्षय, त्याचा क्षय होत नाही। अक्षय हे जीवाच्या त्या संगतीला राहतं। असा हा पुण्य प्राप्त करून देणारा हा एक कालावधी आहे। तो कालावधी म्हणजेच अक्षय तृतीया। आणि याच दिवशी अशा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज दरवर्षी अनुष्ठान, जप, तप, होम, हवन हे करत असायचे। म्हणून ते अशा संस्कृतीला धरून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी या वैशाख महिन्यातल्या तृतीयेला असा एक सत्संग यज्ञ याग करत असायचे। आणि हा अक्षय तृतीया आपल्या संस्कृतीने 3.5 मुहूर्त मानले गेले आहे। एक गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि एक अर्धा मुहूर्त तो दिवाळीचा पाडवा म्हणतो आपण, बलिप्रतिपदा। आणि अशा 3.5 मुहूर्तावर जे काही बराचसा एक वर्ग आहे, सर्वच वर्ग या दिवशी काही मुहूर्त नवीन घराचं भूमिपूजन, नवीन दुकानचं ओपनिंग, नवीन व्यवसायाचं सुरू करणे। शेतकरी लोक या दिवशी शेतात नांगर वखर काही शेतात जाऊन काहीतरी काम करतात। या दिवसाचा असे काही अनेक काही वैशिष्ट्य आहे। त्यापैकी जे काही त्या दिवशी सत्कर्म जे घडल ते अक्षय, त्याचा क्षय होत नाही असं पुण्य प्रदान करणारा हा एक भारतीय संस्कृतीमध्ये एक पर्व काळ आहे। आणि अशा पर्व काळावर केलेले जे काही सत्कर्म ते वाया जात नाही। म्हणून याकरता आपल्या सर्वांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन। या दिवशी एक चौरंग किंवा पाटावरती
एक मातीचा घडा कलश, त्यावर एक आंब्याचा डगळा ठेवून, त्यावर खरबूज ठेवून आणि यथासांग ती पूजा केली जाते. आणि त्याच दिवशी अनेक लोक आणि आपल्या पितरांना पिंडदान, तिलदान, तिलतर्पण, जलतर्पण असा काही विधी करतात. म्हणून हा एक पर्वकाळ आपल्या संस्कृतीमध्ये तोही महत्त्वाचा मानला आहे.